देशासाठी अहोरात्र लढा देणारे व देशसेवा करत असताना मी शहीद झालो तरी चालेल, पण माझा देश सुरक्षित राहावा यासाठी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हिंगणगादे गावचे सुपुत्र व कैलासवासी आमदार अनिल भाऊ बाबर यांचे विश्वासू व कट्टर समर्थक तसेच ज्यांनी आमदार अनिल भाऊ बाबर यांना पहिल्या निवडणुकीपासून साथ देणारे कैलासवासी अंतू मदने यांचा नातू व खानापूर पंचायत समिती सदस्य हिंगणगादे गावच्या आदर्श सरपंच आनंदीबाई श्रीकांत मदने यांचे चिरंजीव श्री रमेश श्रीकांत मदने यांनी सामाजिक वारसा जपत तसेच अहोरात्र देशसेवा करत गेली 17 वर्ष देशसेवा करून आल्याबद्दल तसेच आपलं कर्तव्य देशसेवा करत असताना कर्तव्य दक्ष कामगिरी चांगली पार पाडल्याने आज देशसेवा करून सेवानिवृत्त झाले। त्याबद्दल हिंगणगादे गावातील व अन्य गावातील सर्व ग्रामस्थ, माता भगिनी तसेच मित्रमंडळी आणि कैलासवासी अनिल भाऊ युवा मंच हिंगणगादे यांच्या उपस्थितीत सांगली जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष श्री सुहास भैया बाबर यांच्या हस्ते बॉम्बे सॅप ERS 110 इंजिनियर रेजिमेंटमध्ये 17 वर्ष सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्याबद्दल पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्या कामगिरीचा अनेक मान्यवरांनी आपला विचार व्यक्त करत कौशल्य केलं, तर कैलासवासी आमदार अनिल भाऊ बाबर यांचे सुपुत्र युवा नेते सुहास भैया बाबर यांनी ही देशसेवा करून आलेले जवान यांच्या कर्तव्यदक्ष कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे मनापासून अभिनंदन व आभार मानले। सुभाष भैया यांनी पुढील वाटचालीसाठी श्री रमेश मदने यांना सदिच्छा शुभेच्छा दिल्या। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।